एका बापाने काळजाच्या तुकड्याला सासरी धाडण्यासाठी वर्षानुवर्षे पै जमवला। मालेगाव तालुका वाशिम येथील या सुसंस्कृत कुटुंबात लग्नाची धामाधूम होती। 3 मे 2026 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील डोनगावच्या उपवर मुलाशी तिची रेशीमगाठ बांधली जाणार होती। पण प्री वेडिंग शूटच्या हट्टापायी एक हसत्या खेळत्या फुलाचा अकाली अंत झाला आणि या संपूर्ण वाशिम जिल्हा या दुर्दैवी घटनेने हळहळला आहे। 23 अंशाच्या वर पारा गेला असताना रणरणत्या उन्हात निसर्गरम्य लोकेशनवर शूट करायचे ठरले। एसी गाडीचा गारवा आणि बाहेर पडताच उन्हाचे चटके, शरीराची ती ओढाताण त्या कोवळ्या जीवाला सोसवली नाही। उष्माघाताचा तो तडाखा इतका भीषण होता की काही दिवसाच्या झुंजार लढाईनंतर तिचे प्राण हरपले। ज्या लेकीला डोलीत बसून निरोप द्यायचा होता तिला खांद्यावर नेण्याची वेळ कुटुंबावर आली। लेकीच्या लग्नात पाहुण्या रावळ्यांना आनंदाने भोजन द्यावे म्हणून वडिलांनी महिनाभर आधीच सर्व किराणा मोठ्या हौशीने भरून ठेवला होता। साड्यांची खरेदी झाली होती, दागिन्यांची चकाकी घरात उतरली होती। पण काळ इतका निर्दयी निघाला की लग्नासाठी मोठ्या आनंदाने खरेदी केलेले तेच धान्य, तोच किराणा दुर्दैवाने तिच्या 13व्याला वापरावा लागला। त्या ताटात अक्षदा असायला हव्या होत्या जिथे आज सांत्वनासाठी आलेल्यांचे अश्रू पडत आहेत। आजकाल लग्न म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा संगम राहता तो केवळ सोशल मीडियाचा इव्हेंट झाला आहे। जगाला दाखवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याच्या नादात आपण निसर्गाची चेतावणी विसरलो आहोत। 2 मिनिटाच्या रीलसाठी आयुष्याची किंमत इतकी स्वस्त आहे का? ऋतुमानाचा विचार न करता निसर्गाशी खेळण्याचे धाडस आपण का करतो? समाजाच्या दबावाखाली आपण आपल्या लेकीबाळींच्या आरोग्याशी तडजोड करतोय का? लग्नाची विधी आनंदाने करा, पण त्यात जीवाचा धोका नको। महागडे कॅमेरे आणि सुंदर लोकेशन तुमची गेलेली माणसं परत आणू शकत नाहीत। मालेगावच्या त्या बापाच्या रिकाम्या घराकडे आणि डोनगावच्या त्या तरुणाच्या शून्य चेहऱ्याकडे बघून आपण दिखाव्याचा अट्टहास सोडणार का? ही शोकांतिका पुन्हा कोणाच्या वाटेला येऊ नये हीच कळकळीची विनंती आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी वर्षा फुसे अकोट यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।